यावल तालुक्यात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मागील 12 तासांपासून वन विभागाची शोध मोहीम सुरू असली तरी बिबट्या अद्याप सापडलेला नाही। यामुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण असून नागरिकांनी बिबट्या व इतर हिंसक प्राण्यांपासून सावध राहण्याचे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नील फटांगरे यांनी केले आहे। यावल तालुक्यातील साकळीच्या मानकी शिवारात 2 दिवसांपूर्वी बिबट्याने एका 7 वर्षीय आदिवासी मुलावर हल्ला करून त्याचा बळी घेतला। या दुर्दैवी घटनेनंतर तालुक्यात विविध भागांमध्ये बिबट्या दिसल्याच्या चर्चा सुरू आहेत। यावर गांभीर्याने लक्ष देत यावल वन विभागाचे उपवन संरक्षक जमीर शेख यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील पश्चिम क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील भिलावे आणि पूर्व क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नील फटांगरे यांना विशेष सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत। बिबट्याचा वावर लक्षात घेता यावल तालुक्यात विविध ठिकाणी जनजागृती मोहीम युद्ध पातळीवर राबवली जात आहे। हिंसक प्राण्यांपासून बचावासाठी नागरिकांना योग्य ती माहिती देण्यात येत आहे। विशेषतः जंगल परिसरात शेती करणाऱ्या शेतकरी आणि ग्रामस्थांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे। MCN न्यूज मराठी करिता फिरोज तडवी यावल। कळविण्यात येते की आपल्या परिसरात वन्य प्राणी बिबट याचा वावर असल्याने रात्रीच्या वेळेस उघड्यावर शौचास बसू नये, तसेच एकट्याने शेतात कामात जाऊ नये, लहान मुलांना शेतात नेऊ नये, तसेच लहान मुलांना एकटे सोडू नका। रात्रीच्या वेळेस शेतात जाणे टाळा। शेतात जाताना व येताना कामे करताना मोबाईलवर मोठ्या आवाजाने गाणे वाजवा। शेतातील कामे ही दिवसा संघटितपणे करावी। आपल्या परिसरात कुठेही वन्य प्राणी आढळल्यास वन विभागाशी संपर्क करावा असे जाहीर आवाहन वन विभागाकडून करण्यात येत आहे।